Hello, hello. This is the my artifact episode number 2077. आजची तारीख आहे 1 नोव्हेंबर 2020. वाजले आता रात्रीचे 9:45 वाजले. आता what I have to do is that आज काय झालं, आज सकाळी उठलो. ऍक्च्युली कसं आहे की गेले ऑलमोस्ट म्हणजे मार्च मध्ये आलो होतो मी. मार्च, एप्रिल, मे, मार्च, म्हणजे मी 17 मार्चला आलो होतो. ओके, तर मी मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर म्हणजे ऑलमोस्ट 9 महिने होऊन राहिले आणि मी घरात आहे. येस, इट वॉज लाईक कसे कसे दिवस गेले मला माहीतच नाही पडलं. हे 9 महिने कसे गेले, इट वॉज बट आय एम सेइंग इज दॅट की मी असं नाही म्हणत की माझे हे जे दिवस आहे हे वेस्ट गेले बा. नो, इट वॉज लाईक आय लर्न समथिंग. मी काही ना काहीतरी नवीन गोष्टी शिकलो, असं काहीतरी शिकलो जेणेकरून माझी लाईफ चेंज होऊन जाईल या गोष्टीमुळे. येस, इट वॉज लाईक दॅट की कधी कधी नाही का तुम्हाला एक खाली वेळ भेटतो. ओके, जिथे तुम्ही डिसाईड करता की तुम्हाला काय व्हायचं होतं. मला अगोदरपासून व्हायचं म्हणजे माहित होतं की हेच काम करायचं होतं, फिल्म मेकिंग वगैरे, याच्याच मागे लागलो होतो. बट कधी वेळ भेटला नव्हता. या 9 महिन्यामध्ये मला टाइम भेटला. म्हणजे कसं आहे की बाकीच्या लोकांसाठी वगैरे त्यांना असं वाटत असेल की मी खूप जास्त टाइम वेस्ट केला. येस, बट आय एम टेलिंग यू फ्रॉम माय हार्ट, इट वॉज नॉट. येस, आय मेक रिअली गुड थिंग. येस, खूप चांगल्या चांगल्या गोष्टी शिकलो आणि इव्हन शिकून पण राहिलोय. इट वॉज गुड. गेले 9 महिने आपण घरात राहत आहोत, त्यामुळे नाही असं फील होत आहे की जस्ट लाईक दिस इज अ पार्ट ऑफ द रुटीन होऊन राहिलाय. या म्हणजे रोज सकाळी उठणं, थोडंसं दात घासणं, फ्रेश होणं, कामावर बसणं वगैरे वगैरे. म्हणजे जस्ट लाईक दॅट, हाऊ इज दिस थिंग चेंज. म्हणजे कधी ना कधी तर चेंज व्हायला पाहिजे. तर केव्हा होईल चेंज? तर आता जो चेंज व्हायचा दिवस आहे ना, तो हळूहळू जवळ येत आहे. 4 तारखेला मी नागपूरला चाललोय. ओके, ऍक्च्युली जो माझा ऑफिस मधला एक मेट होता, त्याचं नाव होतं तेजस. ऑल्सो म्हणजे त्याची पण जॉब केली, माझी पण जॉब केली. येस, ही वॉज डुईंग अ बिझनेस. ओके, ही वॉज डुईंग ना ही इज डुईंग बिझनेस करत आहे अबाउट ऍग्रिकल्चर, शेत, कडधान्य वगैरे असं. ओके, तर याच्यासाठी तो बिझनेस करत आहे, म्हणजे फार्मर्सला त्यांचे बियाणं, खत प्रोव्हाइड करणं वगैरे वगैरे. सो ही इज दॅट वर्क. तर what is actually happening is that, oh boy, सांगू आता काय झालं. डूड, आई डोंट नो यार, अजीब सा हो गया मेरे को अभी. आई वॉज आता मी शायद म्हणू शकतो का, हो शायद म्हणू शकतो, कारण एवढ्या दुरून माझी नजर थोडी कमजोर आहे. येस, बट मी ऑलमोस्ट म्हणतो की 83% ती मुलगी जिला मी आता बघितलं ती मुलगी स्नेहा दामगडे. या 73%. यस, आणि जेव्हा मी तिला बघितलं, आय वॉज म्हणजे माय हार्ट स्किप
beat really fast. असं धड 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 करायला लागलं. आय डोंट नो व्हाय इज दिस इज हॅपनिंग म्हणजे असं का होते जेव्हा मी तिला बघतोय तेव्हा. म्हणजे आता तर असं म्हणजे काही आहे पण नाही, बट जस्ट तिला बघितल्यानंतरच नाही का असं एकदम असं असं भट धड 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 व्हायला लागते. इट वॉज सो, आय डोंट नो व्हाय इज दिस थिंग हॅपन. ऍक्च्युली होत असतं ते, म्हणजे ज्या पर्सनला आपण लाईक करतो ऑब्विसली तो पर्सन एक सम सर्टन डिस्टन्स ऑफ टाइम नंतर आपल्याला दिसत असेल तर आपल्याला बहुत अजीब सा लागते असं आहे. म्हणजे तू खरंच त्या मुलीला खूप मनातून लाईक केलं होतं. या म्हणजे येस आय वॉज, नाही काही चान्सेस नाही. इट वॉज नॉट. या ऑब्विसलीच लग्न झालं आहे, शी वॉज मॅरिड, शायद बेबी पण असेल तिच्या पोटामध्ये वगैरे वगैरे. बट आय डोंट नो, म्हणजे समहाव आपण कुणा पर्सनला म्हणजे जस्ट लाईक आय फील फॉर दॅट गर्ल. येस, म्हणजे जस्ट लाईक दॅट की या म्हणजे यही एक प्यार आहे असं मला वाटतं. या इट्स लाईक दॅट. या म्हणजे समजा कोण्या व्यक्तीसोबत मला काही असं अटॅचमेंट झालं असेल तर इट्स दॅट गर्ल. या म्हणजे मी माझ्या लाईफमध्ये खूप साऱ्या अशा मुली वगैरे बघतो वगैरे वगैरे, बट आय नेव्हर फील एनिथिंग. या असं काहीच असं फील होत नाही, नथिंग एल्स. येस, बट जेव्हा मी टीव्हीला बघतो यार एकदम घंटी वाजायला लागते, टन 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 टन. आज नाही, बट शायद 2 वर्ष होत आहे. 2-3 वर्ष. यस, 3 वर्ष अगोदर नाही का मी या मुलीला इट वॉज बहुतच जास्त लाईक करत होतो. इट वॉज टू मच. या आणि तेव्हा पण असे थंडीचे दिवस होते बरं. ऍक्च्युली कसं आहे की गोष्ट आहे 2017ची. ओके, तेव्हा मी नागपूरवरून अपडाऊन करत होतो आणि क्लासेस साठी. ओके, म्हणजे मी वर्धेला राहत होतो आणि क्लासेस म्हणजे नागपूरला होते, तर मी रोज अपडाऊन करतो नागपूरला येणं जाणं वगैरे. ओके, त्या मोमेंट मध्ये नाही का मला ही म्हणजे त्या मोमेंट मध्ये स्नेहा तामगाडची अटॅचमेंट मला बहुतच जास्त होती. इट वॉज टू मच. इट वॉज रिअली इंटेन्सिव्ह. येस, इंटेन्सिव्ह. येस, म्हणजे इथनं म्हणजे एवढा लाईक करत होतो त्या व्यक्तीला मी की बहुतच जास्त. येस, गोष्ट इथपर्यंत आली होती की मी तिला माझ्या मनातलं सगळं सांगणार पण होतो. येस, बट अनफॉर्च्युनेटली अशा काही गोष्टी झाल्या नाही. आणि आय ऑलरेडी टोल्ड एव्हरीथिंग अबाउट दिस आर्टिफॅक्ट. म्हणजे आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये या सगळ्या गोष्टी अगोदर सांगितल्या, तरी एकदा सांगून तरी इट विल कीप यू रिवाइज. यस, म्हणजे लाईफचा अर्थ हाच आहे यार. म्हणजे कसं आहे की जे तुमच्या लाईफमध्ये ज्या काही गोष्टी होते, यू जस्ट हॅव टू बी नोटीस इन युअर लाईफ. या म्हणजे यामुळे काय होते की त्या मोमेंट लक्षात राहतात. वेल, ऍक्च्युली झालं काय, येस, इट वॉज लाईक दॅट. मला चॅटिंग वगैरे फारसे जमत नाही, सो युजली मी जास्त चॅट करत नव्हतो. बट जेवढं काही चॅट होत होती इट वॉज रिअली हार्डली 1-2 सेंटेन्स वगैरे होत असेल. त्याच्यावरती वगैरे कधी झालं नाही. या गोष्ट असं काही खूप दूरपर्यंत गेली वगैरे असं पण नाही. येस, इट वॉज लाईक दॅट की माझ्या दृष्टिकोनातून खूप दूरपर्यंत गेलाय, बट तिला असं काही फारसं वाटत नसेल. सो येस, शी वुड फील लाईक दॅट वे. वेल, मी असं एकदा तिला असं म्हणलं की असंच व्हॉट्सअपवर की मला भेटायचं आहे बा तुला. 3 years ago. ओके, 3 वर्ष अगोदर. तर शी सेज ओके. ओके, आणि मग त्यानंतर मग मी एकदम ठरूनच घेतलं की
मला बोलायचं आहे बा. येस, इट वॉज लाईक दॅट. म्हणजे माझी अशी कंडिशन आली होती की आय कुडंट थिंक एनिथिंग. येस, म्हणजे मी तिच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच विचार करू शकून न राहिलो होतो. नाही नाही, मी माझ्या कामामध्ये, नाही माझ्या पढाईमध्ये, कशामध्ये. आय वॉज ओनली थिंकिंग अबाउट हर. आणि आय वॉज रिअली पिस्ड ऑफ बाय दिस थिंग. म्हणजे मला असं करायचं आहे की एकदा हे काम सुरू करायचं, नाही तर बंद करायचं आहे. आय जस्ट डोंट वॉन्ट बी हँग अप. या, तर मला असं वाटत होतं. तर म्हणजे असं अटकून न राहू वाटत होतं. तर मग कसं मी फोन लावला तिला आणि तिला म्हणलं की मला सेवाग्रामवर येते का भेटायला. शी सेज नो, सो दॅट्स ओके. आणि मी फोन ठेवून दिला. या, आणि मग समथिंग लाईक दॅट की मग तिने मग मेसेज केले भेटायचं म्हणजे होतं, तू फोन केला होता वगैरे वगैरे, समथिंग लाईक दॅट. ती खूप चॅट्स करायला लागली. मला काहीच कळून नाही राहिलं होतं. त्या विशाल होता, विशालला मी फोन दिला आणि तू कर बोल चॅट म्हणलं. मला काहीच कळून नाही, माझा कीपॅडवर हातच नाही चालून राहिला होता. इट वॉज दॅट. यास, म्हणजे सर्टन जस्ट लाईक हॅलो म्हणायला सुद्धा पण HELLO जस्ट 5 लेटर टू डू दॅट. असं वाटत होतं की साला किती कठीण काम आहे असं वाटत होतं. बट विशाल होता, ही हँडल्स ऑल द सिच्युएशन वगैरे, आणि ही हँडल प्रिटी गुड. येस येस, ही चॅट्स. आणि मग त्याच्यानंतर मग मामला थोडा सॉर्ट आउट झाला. आणि मग असंच हळूहळू चॅटिंग मध्ये नाही का, आता मग जस्ट म्हणजे त्या दिवशी जे चॅटिंग झाली होती त्या दिवशी फक्त विशालनेच चॅट केलं होतं. त्याच्या आफ्टर दॅट मग मीच चॅट केलं होतं. त्याच्या आफ्टर दॅट म्हणजे हलकी हलकीशी चॅट होत होती वगैरे. ओके. मी असं ऍक्च्युली कसं आहे की मी तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती, तिने ऍक्सेप्ट केलं होतं वगैरे. आणि माइट बी सम अबाउट सम सर्टन थिंग्स. नंतर शायद तिने मला फेसबुकवर ब्लॉक केलं का काय केलं होतं, आय डोंट नो यार. मी तिला असं काही मेसेज वगैरे पण काही करून न राहिलो होतो, बट इट जस्ट लाईक आय डोंट नो, म्हणजे तिने मला शायद ब्लॉक केलं होतं. या, तर आमची व्हॉट्सअपवर खूप चांगली बनून राहिली होती, जमून राहिलो होतं. तर मी असं मजाकमध्ये किंवा मजाकमध्ये नाही, मजाकमध्ये तर नव्हतं, इट्स लाईक थोडं सिरियसच होतं, बट इट्स नॉट दॅट सिरियस. तर मी तिला म्हणलं की वाय डू यू ब्लॉक मी ऑन फेसबुक वगैरे. शी सेज नो, आणि आफ्टर 2 minutes शी इज अनब्लॉक मी. आय वॉज लाईक दॅट, ये क्या हो गया. आणि त्याच्यानंतर मग तिने एक स्टेटस टाकला. त्या स्टेटस माझ्यापाशी स्नॅपशॉट आहे का, माझ्यापाशी स्नॅपशॉट असेल शायद. आहे. कारण माझ्या लाईफचा खूप इम्पॉर्टंट मोमेंट त्या स्नॅपशॉट मध्ये होता. ओके. आणि इट वॉज असा स्नॅपशॉट आहे जो शायद मी कधी विसरू शकत नाही. येस, थांब, असेलच. 1 मिनिट थांब. तेजू श्रुती यस्टरडे प्रायव्हेट कलेक्शन कडे गेला आपला. ऍक्च्युली जेवढे काही माझे इम्पॉर्टंट फोटोज वगैरे असते ना, म्हणजे काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट असले मी त्याचे फोटोज काढतो आणि ते फोटोज मी गुगल याच्यावर अपलोड करून ठेवतो. आणि समटाइम्स कधी कधी खूप जास्त इम्पॉर्टंट असेल तर त्याचं एक फोल्डर बनवतो, म्हणजे एक अल्बम, आणि तो अल्बम माझ्या गुगल ड्राईव्हवर ठेवतो, म्हणजे ऑलवेज तो माझ्या सोबत राहतो. ओके. आणि इट वॉज रिअली ग्रेट. आतापर्यंत एवढे सारे फोल्डर, एवढे सारे बनले आहे ना अल्बम, की फाइंड आउट नाही झालं का कुठे कुठे कोणकोणता अल्बम आहे. ओके, मला सर्चच करावं लागेल. सर्च करतो. सर्च इथे आहे, PRI प्रायव्हेट कलेक्शन. ओके. तर माझ्या गुगल ड्राईव्ह मध्ये एक हे आहे अल्बम, जो क्लाउडवर अपलोड आहे. या ऑब्विसली, म्हणजे याची लिंक फक्त मलाच, बाकी कोणालाच नाही. याच्यामध्ये नाही का मी काय करत होतो, आय वॉज रिअली इतका ऑब्सेस होतो तिच्याबद्दल, जेव्हा पण ती काही फोटोज व्हॉट्सअपवर फोटोज चेंज करत होती ना, म्हणजे प्रोफाईल पिक्चर वगैरे, तर मी त्या प्रोफाईल पिक्चर डाउनलोड करत होतो आणि त्याला मी या
गुगल ड्राईव्हवर अपलोड करतो. ऑब्व्हियसली गुगल ड्राईव्ह म्हणजे हा जो गुगल फोटोजची लिंक ओनली माझ्याचकडे होती. सो नो वन विल सी दिस थिंग. ओके. तर आणि ऑल्सो मी कधी कधी नाही का तिचे स्नॅपशॉट्स पण हे करायचो. आणि आता मी ते पाहून राहिलोय. इट वॉज लाईक शी इज रियली गुड या इन दॅट थिंग. बट डूड वो चली गई ना या. व्हाय डू यू सो मच केअर अबाउट दॅट. म्हणजे डिलीट करून टाक ना. नो नो इट्स नॉट दॅट थिंग यार. या म्हणजे जस्ट लाईक दॅट. हा चलो ये लडकी चली गई बट या रिलेशनशिप मध्ये मी माझा एफर्ट खूप दिला या. आणि एवढा चांगला एफर्ट दिला की याच्यामध्ये कसं मला असं वाटते की हा एफर्ट मी कधी लाईफ मध्ये विसरला नाही पाहिजे. सो व्हॉट आय एम सेइंग इज दॅट माझा क्वेश्चन होता की तिने एक स्नॅपशॉट ठेवला होता. आणि स्नॅपशॉट म्हणजे याच्याबद्दल या म्हणजे ऍक्च्युली काय झालं होतं की मी तिला असं याच्यामध्ये म्हणलं होतं मजाक नाही, सिरियस बट नॉट दॅट सिरियस, व्हेरी सिम्पल सिरियस मध्ये म्हणलं होतं की वाय आर यू ब्लॉकिंग ऑन मी ऑन फेसबुक वगैरे. ती म्हणे नाही म्हणे. आणि मी म्हणलं हो म्हणलं. आणि मग आफ्टर 2 मिनिट्स तिने मला अनब्लॉक केलं. तर त्याच्यानंतर तिने एक शाळेत स्टेटस ठेवला. ओके. शायद हा स्टेटस फक्त माझ्यासाठी होता वगैरे, कारण असं व्हॉट्सअपवर असं करता येतं या. जस्ट लाईक यू वेंट टू प्रायव्हसी आणि प्रायव्हसीवर ओनली एका कॉन्टॅक्टला सिलेक्ट करायचं आणि ओके करायचं. तर व्हॉट एव्हर यू पुट ऑन द स्टेटस द ओनली वन पर्सन कॅन सी दिस थिंग. ओके. तर शायद तिने माझ्यासाठी एक स्टेटस ठेवलं. मला डायरेक्टली नाही म्हणलं बट स्टेटस थ्रू मला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि मला तो स्टेटस हा होता जो आता माझ्या समोर आहे. त्याच्यामध्ये लिहून होतं इफ शी नेव्हर ब्लॉक यू. हा मी जे शब्द म्हणत आहे ना ते थोडे चांगल्याने ऐका. इफ शी नेव्हर ब्लॉक यू दॅन शी हॅड नेव्हर लव्ह यू. आता हे कसं आहे, हे जे ओके ही जी भाषा आहे ना ही इंग्लिश आहे बट ही फ्रेज मध्ये आहे. ओके. फ्रेज याने म्हण मध्ये आहे. आणि बहुत इनडायरेक्ट कनेक्शननी तिने सांगण्याचा प्रयत्न केला. बहुत ही इनडायरेक्ट पद्धतीने. ओके. डायरेक्ट नाही, बहुत ही इनडायरेक्ट. येस. आणि हे समजण्यासाठी नाही का मला म्हणजे स्टार्टिंगला मी हा विचार केला होता म्हणजे याचा इफ शी नेव्हर ब्लॉक यू देन शी हॅड नेव्हर लव्ह यू. या त्याच्यामध्ये नाही का सो मच कन्फ्युजिंग वर्ड्स आहे. सिम्पल वर्ड आहे बट बहुत कन्फ्युजिंग वर्ड आहे. म्हणजे इफ शी नेव्हर ब्लॉक यू नेव्हर. जाऊ दे, मी याचा मिनिंग नाही सांगत बट माझ्यासोबत जे काही झालं या स्टेटस नंतर ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके. सो तिने हा स्टेटस ठेवला. ओके. याच्यामध्ये आपला पायरेट्स ऑफ द कॅरिबियन मधला बंदा आहे जो समथिंग. ओके. तर त्याच्यामध्ये हे स्टेटस मी बघितलं आणि याच्यामध्ये मी थोडासा विचार करायला लागलो यार की या स्टेटस मध्ये हिने काय म्हणलं यार या. आणि मला काही कळूनच नाही राहिलं होतं. ओके. सो मला पण काही प्रॉब्लेम वगैरे असली ना तर मी नेहमी विशालकडे जातो आणि मग त्याला म्हणलं की तिने हे स्टेटस ठेवलं याचं मिनिंग मला कळून नाही राहिलं. त्याचं मिनिंग काय आहे बा. त्याचं मिनिंग असं आहे म्हणे इफ शी नेव्हर ब्लॉक यू देन शी हॅड नेव्हर लव्ह यू. म्हणजे याचं मिनिंग असं आहे की एखाद्या व्यक्तीने तुला ब्लॉक केलं आहे तर याचा अर्थ असा नाही होत की तो व्यक्ती तुला लाईक करतो बा, लव्ह करतो बा वगैरे. कळत आहे का मी काय म्हणत होतो. पुन्हा एकदा म्हणतोय. ओके. हे बा इफ शी नेव्हर ब्लॉक यू देन शी हॅड नेव्हर लव्ह यू. ओके. त्याचं मिनिंग असं आहे की हा याचं मिनिंग काय आहे. हा एखादी व्यक्ती तुम्हाला ब्लॉक करत आहे ओके फ्रॉम सम सर्टन सोशल मीडिया स्टफ थ्रू. तर याचा मिनिंग असा नाही आहे की तो व्यक्ती ज्या व्यक्तीला ब्लॉक केलाय त्या व्यक्तीला लव्ह करतो बा किंवा लाईक करतो बा.
ओके. तर तिने बहुत इनडायरेक्टली वेनी मला सांगितलं आहे की ती मला लाईक नाही करत. या बहुत ही इनडायरेक्ट वेनी मला सांगण्याचा प्रयत्न केला. आय वॉज लाईक या म्हणजे जेव्हा विशालने मला हे सांगितलं, ऑब्व्हियसली म्हणजे मी स्टार्टिंगला जेव्हा मी हे वाचलं, इफ शी नेव्हर ब्लॉक यू देन शी हॅड नेव्हर लव्ह यू, या मला कळून न राहिलं होतं की एक्झॅक्टली काय आहे. मला एवढं माहित होतं की म्हणजे शाळेत ती मला ब्लॉक करत आहे तर शी हॅड नेव्हर लव्ह यू म्हणजे शाळेत ती व्यक्ती आपल्याला लव्ह करत आहे बा वगैरे. म्हणजे मी एकदम उलटा मिनिंग ठरवला की एखादी व्यक्ती ब्लॉक करत आहे म्हणजे ती व्यक्ती तुम्हाला लाईक करत आहे बा. याच्यामध्ये मी नेव्हर हा शब्द एकदम विसरूनच गेलो. बट विशालने मला सांगितलं की याचा मिनिंग असा नाही, याचा मिनिंग असा आहे की एखादी व्यक्ती तुम्हाला ब्लॉक करत आहे तर याचा मिनिंग असं नाही आहे की तो व्यक्ती तुम्हाला हे करतो बा, लाईक किंवा लव्ह करतो बा. आणि जेव्हा तिने असं स्टेटस टाकलं, आय वॉज आय डोंट नो यार, व्हॉट एव्हर म्हणजे का झालं मलाच नाही माहिती. इट्स समथिंग दॅट आय कॅनॉट डिस्क्राईब दिस थिंग्स. येस. आणि मलाच नाही माहित होतं मी म्हणजे व्हॉट इज हॅपनिंग टू मी. ओके. आणि जस्ट लाईक मला असं वाटलं की म्हणजे ते हार्ट ब्रोक वगैरे होते ना, इट्स काइंड ऑफ समथिंग लाईक दॅट, बट नॉट दॅट टू मच. म्हणजे जस्ट लाईक नॉट दॅट हार्ट ब्रोक वगैरे, बट या म्हणजे फील्स लिटिल बिट ऑफ बॅड, थोडस वाईट वाटत होतं. या बट मग मी दोन्ही पर्स्पेक्टिव्हने विचार करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे तिच्या पर्स्पेक्टिव्हने विचार करण्याचा प्रयत्न केला. आणि मला जे सोल्युशन भेटलं, इट वॉज लाईक दॅट की याच्यामध्ये तिची काहीच गलती नाही. या ऑब्व्हियसली वाय, बिकॉज ऑफ दॅट की जर तुम्ही कोण्या व्यक्तीला लाईक करता किंवा तुम्ही कोण्या व्यक्तीला काही ना काहीतरी स्पेशल फील करता, तर तुमचं काही ना काहीतरी हे असते, काम असते की तुम्ही त्या व्यक्तीला सांगणं किंवा त्या व्यक्तीला रिअलाइज करून देणं. ओके. आता हे कसं करायचं, या म्हणजे समज जर मी त्या व्यक्तीला म्हणजे स्नेहाला लाईक करतो बा, ओके, तर हे त्या व्यक्तीला पटवून देणं पण इम्पॉर्टंट असते. ओके. म्हणजे की जस्ट लाईक दॅट की कॉलिंग थ्रू किंवा चॅटिंग थ्रू या सर्व गोष्टी. ओके. तू चॅटिंगवर फक्त 1-2 सेंटेन्सेस करायचा, म्हणजे हार्डली खूपच लेस चॅट. येस. आणि पूर्ण फोकस आहे ना तू तिच्या डीपीवर, तिच्या स्टेटसवर करायचा. ओके. बस म्हणजे तू बस स्वतःच्या मनातूनच नाही का असं तिला लाईक करायला लागायचा. या म्हणजे यू डोंट डू एनिथिंग ॲट ऑल, बस तिचा फोटो पाहायचा, यू फील रिअली गुड, दॅट्स इट. येस. तिला कसं काय माहित पडेल की तू तिला लाईक करतो बा? यू नेव्हर फील हर स्पेशल. या सो हाऊ डज शी थिंक. या म्हणजे तिला काय वाटेल? तिला काहीच वाटेल नाही ना, कारण ऑब्व्हियसली तिला काही माहीतच नाही याच्याबद्दल का मी काय फील करतो बा. राईट. माझी गलती इथे होती. ओके. दुसरी गोष्ट, मी तिला डायरेक्ट फोन केला, जे की बहुत ही इम्प्रॉपर वे आहे. येस. म्हणजे कसं आहे की कोणत्याही मुलीला समज जर ज्या मुलीला आपण लाईक करतो बा त्या मुलीला डायरेक्ट फोन करायचा. या आय एम नॉट सेईंग इट फोन नाही करायचा, इट वॉज लाईक दॅट. पण असं डायरेक्ट फोन केल्यानंतर नाही का एक प्रकारे कॅज्युअल बोलायचं वगैरे वगैरे समथिंग. तू डायरेक्ट तिला असं म्हणलं की भेटते का? इट्स नॉट द कूल वे टू डू दॅट. या इट्स लाईक पहिले कॅज्युअल गोष्टी करावं लागते, देन हळूहळू समोर वाढावं लागते. आय डिडंट डू एनिथिंग. ऑब्व्हियसली मला तिथे रिजेक्शन भेटणार होतं, जे की भेटलं. या शी से नो, दॅट्स नो. या हे झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट अशी होती की त्याच्यानंतर तिसरी गोष्ट अशी होती की सांगू मी बहुत पथेटिक आहे यानं, म्हणजे मी विचार करतो ना, खूप पथेटिक विचार करतो. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की मला अगोदरपासून वाटायचं की लाईफमध्ये एखादी कोणती मुलगी राहिली तर आपण आपल्या करिअरवर फोकस करू शकणार नाही बा. हा माझा पहिलेपासूनचा असा पॉइंट होता. आणि शायद हा पॉइंट आय डोंट नो यार,
जोपर्यंत मला मुलगी भेटणार नाही तोपर्यंत राहीलच. यस. बट या त्या टाइमला मी असा विचार करत होतो की शायद माझ्या लाईफमध्ये ही मुलगी आली. ऑब्व्हियसली मी तिला लाईक करतो, बट समजा जर ही मुलगी आली तर माझे जे ड्रीम्स आहे, माझे जे टार्गेट आहे, ते टार्गेट पूर्ण नाही होतील किंवा माझ्या टार्गेटवर डिफोकस होऊन जाईल वगैरे समथिंग. तर तर मग कसं या मग हाऊ वॉज आय सपोज टू डू दॅट. येस. तर त्यामुळे आय ऑलवेज कीप डिस्टन्स फ्रॉम हर वगैरे प्रत्येक गोष्टीमध्ये. म्हणजे इनिशियली मलाच वाटत नव्हतं की ती मुलगी माझ्या लाईफमध्ये यावं बा. या त्यामुळेच. बट इट वॉज नॉट दॅट फील रिअली बॅड. असं काही खूप जास्त वाईट वगैरे वाटलं नाही. आय विल सर्व्हाइव्ह दिस थिंग. येस. बट वॉट एव्हर. आजही त्या मुलीला पाहिल्यानंतर माझ्या ज्या काही आतमध्ये एकदम घंटी वाजायला लागते यार. आय डोंट नो वाय बट येस. आणि व्हॉट एव्हर द रिझन. येस. काही असो, तिचं लग्न झालं असतो, इवन शी वॉज मॅरिड और शी हॅज अ बेबी और आय लाईक दॅट गर्ल. या मी त्या मुलीला लाईक करतो आणि या दॅट्स ऑल. येस. शायद एंड ऑफ द वर्ल्ड किंवा एंड ऑफ द लाईफ पर्यंत पण शायद तिला लाईक करत राहील. या तिला सांगणार नाही सांगेल. या म्हणजे शायद येईल माझ्या लाईफ मध्ये असा एक मौका येईल जेव्हा मी तिला या सगळ्या गोष्टी सांगेल वगैरे. बट नॉट राईट नाव. या मी हे डेस्टिनीवर ठरवतो. या म्हणजे इट वॉज लाईक दॅट की मला माहित आहे की माझं लग्न तिच्यासोबत काय होणार नाही आहे. इवन माझा काही असा काही तिच्यासोबत असा काही कॉन्टॅक्ट पण होणार नाही. इवन काही अफेअर वगैरे. ऑब्व्हियसली शी वॉज मॅरिड ऑल्सो, सो हाऊ. या बट शायद मला असं वाटते की लाईफमध्ये असा एक पॉइंट येईल जिथे ती मला भेटेल किंवा मी तिला भेटेल वगैरे समटाइम्स, आणि मी तिला सांगेल यार माझ्या मनातला. या म्हणजे इट वॉज लाईक दॅट. तेव्हा आपण वी जस्ट म्हणजे आता ज्याप्रमाणे मॅच्युअर्ड आहे तेव्हा आपण तसेच मॅच्युअर्ड राहू. येस. आणि येस, इट वॉज लाईक दॅट. या पण मी सांगेल माझ्या मनातलं जेवढं काय होतं, कारण मी टू मच आय एक्सप्लेन ऑन दिस थिंग ऑन आर्टिफॅक्ट एपिसोड. या कारण कसं आहे की मी जे विचार करतो त्या व्यक्तीबद्दल, ऑब्व्हियसली मला असं वाटते की त्या व्यक्तीला या सर्व गोष्टी सांगावं. या मेक्स हर फील सो स्पेशल. Being a director has to be on design, has to be understand the possible result. या म्हणजे समजा जर लाईफ मध्ये असं झालं असतं, म्हणजे या म्हणजे असे पॉसिबल रिझल्ट झाले असते तर व्हॉट वुड बी, म्हणजे आता लाईफ कशी असते. या म्हणजे समजा जर त्या मोमेंट मध्ये स्नेहाने असं म्हणलं हा ठीक आहे येतो बा, आणि ती तुला भेटली असती आणि तू तिला मनातलं सांगितलं असतं आणि तिच्या पण मनात सेम काही ना काही असतं, आणि सम सर्टन डिस्टन्स ऑफ टाइम नंतर तिने म्हणजे शी लाईक्स मी ऑन दॅट थिंग, आणि मग तर तेव्हा काय झालं असतं म्हणजे आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये आलो असतो आणि मग व्हॉट विल हॅपन. या वेल इट वॉज लाईक दॅट की 3 वर्ष अगोदर समजा या साऱ्या काही गोष्टी झाल्या असत्या. ओके. आणि ती मुलगी मग माझ्या लाईफ मध्ये आली असती तर माझ्या मागे खूप मोठं प्रेशर लागलं असतं. कोणतं की त्या मुलीचं लग्न होणार आहे म्हणजे 2009 म्हणजे मागच्या वर्षी, म्हणजे माझ्यापाशी 2 वर्ष आहे, तर मला 2 वर्षात लवकरात लवकर लागायचं होतं. आणि ऑब्व्हियसली मी लागलोय असतो, PMI मध्ये लागलोय असतो. येस. माझ्यावर फोर्स असता, प्रेशर असता बहुत जास्त. ओके. ऑब्व्हियसली आमचं हळूहळू रुटीन पण थोडंसं वाढलं असतं, आम्ही बोललो पण असतो सो मच थिंग. ती मग तिच्या लाईफमध्ये काही ना काही करत असती वगैरे. बट आय एम टेलिंग यू एक गोष्ट तर क्लिअर आहे या की लग्न नाही केलं असतं यार. वाय? बिकॉज ऑफ दॅट की या म्हणजे माझं करिअर जर सुटलंच असतं. येस. बट एवढा शॉर्ट डिस्टन्स ऑफ टाइम मध्ये पण मी माझं करिअर सेटअप नाही केलं असतं. येस. म्हणजे इट वॉज लाईक दॅट की मॅक्स टू मॅक्स मी 25,000 ते 30,000 रुपये कमवत असतो. या बट स्वतःच काही नसतं. या ती पण कमवत असती. येस. इट्स काइंड ऑफ लाईक दॅट. म्हणजे असतं काही ना काही. या म्हणजे मी असं नाही म्हणत की काहीच नसतं, बट वन थिंग इज दॅट की याच्यामध्ये मी माझे
फिल्म मेकिंगचे पूर्ण प्लॅन ड्रॉप आउट झाले असते. या आणि आय वॉज कम्प्लिटली फोकस्ड ऑन हर. आणि मग लाईफ आणि मग कशाप्रमाणे काय करायचं वगैरे वगैरे. सो यस, whatever happens in your life, म्हणजे whatever happens in our life, it's kind of like that की ही चीजे शायद होती म्हणजे हे चांगल्यासाठीच होते यार. मी असं नाही म्हणत चांगल्यासाठी किंवा वाईटसाठी होते वगैरे. ऑब्विसली आपल्या लाईफची चाबी आपल्या हातात असते. वॉट एव्हर यू वॉन्ट टू डू, इट्स ऑल्सो मिरर रिफ्लेक्ट ऑफ युअर लाईफ. येस, बट आय एम टेलिंग यू या की या म्हणजे इट वॉज लाईक दॅट. मग याचं मिनिंग असं आहे का की काल तू कधीच हे नाही करशील, म्हणजे लग्न नाही करशील, म्हणजे तुझे ड्रीम्स किंवा अचीव वगैरे झाले नाही? वेल, राईट नाऊ मी ज्या कामामध्ये आहे ते फिल्म मेकिंगचंच काम आहे आणि मी या साऱ्या गोष्टी करत आहे. ओके, समोर जाऊन पण मला फिल्म मेकिंगचंच काम करायचं आहे. आय एम नॉट सेईंग इज दॅट की मी याच्यामध्ये फुल फ्लेजेड काम करून राहिलोय. नो नो, बट इट वॉज लाईक दॅट की मला याच्यामध्येच काम करायचं आहे आणि 90% चान्स आहे की मी याच्यामध्येच काम करेल. ओके, लग्न तर मी करणार आहे, काही प्रॉब्लेम नाही ऑब्विसली. येस, बट कसं आहे की आता जे लग्न करीन तर डायरेक्ट लग्न करीन, नॉट अ रिलेशनशिप. आणि रिलेशनशिप जरी झालं तरी माझं काम राहील, म्हणजे माझे ड्रीम्सला अचीव करणं ॲज अ फिल्म मेकर आणि बायनरी कोड वगैरे या सगळ्या गोष्टी बनवणे. या ऑब्विसली याच गोष्टी राहील, या चेंज होणार नाही. या आता या मोमेंटमध्ये इट वोंट, या कारण being a filmmaker is a primary subject. Yes, this is I want to become. Yeah, this is I want to be. आणि whatever. सो आताही माझ्यापाशी या साऱ्या गोष्टी आहे. आता माझ्यापाशी त्याचे खूप सारे फोटोज अँड स्टेटस. आय वॉज रिअली नर्ड ऑन दॅट टाइम वगैरे. बरोबर. सो खूप वेळ झाला, आपण बडबड करून राहिलो, ऑलमोस्ट अर्धा घंटा झालाय. So this is it. This is the my artifact episode number 2077. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.